गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की जर सद्गुरूंच्या चरणावर जर दृढ विश्वास असेल ना, तर मालक सुद्धा आपल्या एका केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही। पण आपला विश्वास असतो का? कधीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण जर विश्वास ठेवला ना, प्रत्येक वेळेला परमेश्वर असतो ना, तो आपली परीक्षा घेत असतो। पण प्रत्येक परीक्षेमध्ये आपण पास होतो का? बघा, जिथे आपला फायदा असतो ना, तिथेच आपण पास होत असतो। पण सद्गुरू माऊलींनी म्हटलेलं आहे की तू चिंता करू नकोस। कारण का? फक्त तू चिंतन कर, तुझी चिंता करणारा आहे ना, तो मी बसलेलो आहे। कारण तो मालक आहे ना, मालकच चिंतापूर्ण विश्वाची करत असतो। समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक मनुष्याच्या आणि प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये पडलेला हा प्रश्न आहे की देवाच्या स्मरणात राहायचं तरी कसं? समर्थांनी फार सुंदर उत्तर दिलेलं आहे। तू जे करशील ना, ती पूजा ठेव। तू जे ऐकशील ना, ते श्रवण होऊन जाईल। तुझे बोलशील ना, ते स्तवन होऊन जाईल। तुझे पाशील ना, ते दर्शन होऊन जाईल। आणि तू पायाने चालशील ना, तर ती प्रदक्षिणा होऊन जाईल। तू संसार केलास ना, तरी तो परमार्थ होऊन जाईल। आणि तू जरी झोपलास ना, तरी ती हरीची समाधी तुझ्या देवाच्या स्मरणात होऊन जाईल। म्हणजेच काय? म्हणजे जसं तू वागतोस, जसं तू क्रिया करतोस, तुझ्या रोमारोमामध्ये परमेश्वर भरलेला आहे। तू जसं वागशील ना, त्या पद्धतीनं परमेश्वराचं हे रूप आहे ना, तुझ्या स्मरणात येऊन जाईल। पण आपण तसं वागतो का? आपले कर्म शुद्ध आहेत का? आपले कर्म शुद्ध कधी होतील? जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू ना, तेव्हाच होतील ना। तीच आहे ना खरी भक्ती। नाहीतर नुसतं वाचन पठण करणं ही खरी भक्ती आहे का? कधीच नाही। बघा, आपण म्हणत असतो कधी कधी आपले नशीब खराब असतात, कधी कधी आपले बघा आपण पुण्यवान असतो असं आपण म्हणत असतो की बघा किती तो पुण्यवान आहे, त्याच्याकडे धन दौलत सर्व काही आहे, पण माझे नशीबच खोटे आहेत, माझ्याकडं काहीच नाही, सर्व काही करून माझ्याकडं काहीच नाही। पण नशीब हे कोण लिहत असतो? बघा, हे आकाशातून पडत नाही, हे नशीब असतात ना, किंवा जमिनीतून कधी उगवले जात नाही। कारण नशीब असतात ना, ते आपोआप कधी निर्माण होत नसतात, तर ते केवळ माणूस प्रत्यक्षात स्वतःचे नशीब असतो ना, स्वतःच घडवत असतो। नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट जरी खरी असली ना, पण आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे। म्हणजे जसे आपण कर्म केले तर नशीबसुद्धा त्याच पद्धतीने चालायला लागेल। पण आपले कर्म जर चांगले नसतील ना, तर नशीब किती जरी श्रेष्ठ असेल ना, तर ते मागे फिरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपला नशीब जर आपल्याला बदलायचं असेल तर आपले कर्मसुद्धा आपल्याला बदलायला लागतील। कारण का? कारण कर्म असतात ना, तेच नशीब लिहित असतात। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत की ज्या माणसाने समजून घेतल्या ना, तर लहान मुलांवर आलेला मृत्यूसुद्धा टळू शकतो। बघा, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की जर मनुष्याने या दोन गोष्टी समजून घेतल्या तर मुलांचा मृत्यू देखील टळू शकतो। एकदा भगवान श्रीकृष्ण गोकुळातील राजभवनामध्ये विश्रांती घेत होते, तेव्हा सत्यभामा तिथे पोचते आणि सत्यभामाला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, ये तुझे स्वागत आहे।
आज कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला आहात? तेव्हा सत्यभामा म्हणते, हे परमेश्वरा, माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे. या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करण्यासाठी मी इथे आले आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल ना, न डगमगता विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देऊ. तेव्हा सत्यभामा म्हणते, हे भगवान, त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत ज्या माणसानं समजून घेतल्या ना तर मुलांवर येणारा आकस्मिक संकट असतं, जसं की मृत्यूसुद्धा टाळला जाऊ शकतो. बघा, तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगत आहे. जी कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. तेव्हा देवी सत्यभामा म्हणते, हे भगवान, तुम्ही कथा सांगण्यात प्रारंभ करा. मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेल. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, हे सत्यभामा, ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक काशी नावाचं एक प्रसिद्ध शहर आहे आणि ज्याला महादेवाची नगरी सुद्धा म्हणतात आणि काशीची देवनगरी म्हणून पूजासुद्धा केली जाते. त्या काशी नगरीमध्ये देवराज नावाचा एक राजा होता आणि राजा देवराज हे अतिशय धार्मिक व्यक्ती होते. राजा देवराज यांची एक अतिशय धर्मनिष्ठ आणि सुसंस्कृत राणी होती. राणीचं नाव सावित्री देवी होतं आणि पती पत्नी दोघे भगवान शिवाचे महान भक्त होते. शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणं त्यांचा नित्यक्रम होता. राजा देवराज धर्माने आपले राज्य चालवत होते. राजाच्या राज्यामध्ये कुणीही दुःखी नव्हतं. सर्व लोक सुख समृद्धीने भरलेले होते. सगळीकडे आनंद पसरलेला होता. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सत्यभामा, अशा रीतीने हळूहळू काही काळ गेला, पण राजाला मुळबाळ झाले नाही. राजाचं वय उलटून गेलं होतं, पण तरीही त्याच्या घरी मूळ मात्र झाले नाही. एके दिवशी पहाटेच्या सुमारास राजा आपल्या शहरातून त्यांच्या रथावर स्वार होऊन वेगाने निघाले होते आणि तिथेच एक स्त्री तिच्या घरासमोर झाडू मारत होती. राजाला येताना पाहून त्या स्त्रीनं तिचे तोंड फिरवलं आणि बाजूला जाऊन उभी राहिली. त्या स्त्रीचा असा व्यवहार राजा देवराज याला आवडला नाही. त्यावेळी राजा शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होता, त्यामुळं तो तिला काही बोलला नाही. पण राज दरबारात आल्यावर त्यानं आपल्या एका सैनिकाला बोलावून सांगितलं की तुम्ही जाऊन त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला बोलवा, मला तिच्याशी बोलायचं आहे. तो शिपाई त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला घरी जातो आणि तिनं राजाला पाहून तोंड का फिरवलं होतं. शिपाई म्हणाला, राजाने तुला दरबारात बोलावलं आहे. ती झाडू मारणारी स्त्री तिच्या मनात विचार करू लागली की राजाने आदेश दिला आहे, त्यामुळं राजाचा आदेश टाळला जाऊ शकत नाही, म्हणूनच जावं लागेल. परंतु पुत्रहीन राजाचे तोंड पाहणं म्हणजेच खूप मोठं अपशकुन आहे. तरीसुद्धा नाईलाजाने ती झाडू मारणारी स्त्री त्या शिपायासह राजाच्या दरबारामध्ये जाते आणि काही वेळानं ती जाऊन राजाच्या दरबारामध्ये उभी राहते आणि राजाला नमस्कार करते. राजा म्हणाला, ताई, मला एक गोष्ट सांगा. आज सकाळी मी शिव मंदिरामध्ये जात असताना मला पाहून तू तोंड का फिरवलंस? तेव्हा ती महिला म्हणते, हे राजन, तुम्ही जरी मला फाशीची शिक्षा दिली ना तरी चालेल, पण राजा मी सत्य काय तेच बोलेल. परम विद्वान श्रेष्ठ राजपुरोहित तिथे उपस्थित होते. मी चुकीचे बोलले ना तर तुम्ही त्यांना विचारू शकता. सकाळी सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला ना तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो, कारण तुम्ही निपुत्रिक आहात. म्हणूनच तुम्हाला पाहून मी तोंड फिरवते. हे ऐकून राजा देवराज खूप आश्चर्यचकित झाले आणि मनात एक विचार करू लागले की ही महिला अगदी बरोबर बोलत आहे. जर एखाद्या नगराचा राजा निपुत्रिक असेल तर ते खरोखरच चांगले नाही. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, राजाने त्या झाडूवाल्या स्त्रीला तिच्या घरी पाठवले आणि मनात विचार करू लागला की आता मला भगवान शिवाकडे जाऊन पुत्रप्राप्ती यज्ञ करावा लागेल. असा विचार करत राजा आपल्या महालामध्ये आला आणि आपल्या राणीला म्हणू लागला, हे राणी, आमच्या नगरातील लोकांना आमचा चेहरा पाहून
खूप त्रास होतो, कारण आम्ही निपुत्रिक आहोत, आम्हाला मुळबाळ नाही, वंश नाही. चला आपण भगवान शिवाच्या दरबारात जाऊ आणि भगवान भोलेनाथांना प्रार्थना करू की त्यांनी आम्हाला पुत्र द्यावं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी असा विचार करून देवराज आणि राणी सावित्री दोघेही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जातात. तेथे त्यांनी पुत्रप्राप्ती यज्ञ आयोजित केले, परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही मूल झालं नाही. राजाचा पुत्रप्राप्तीसाठी यज्ञही निष्फळ झाला. इथे यज्ञ करणाऱ्या पंडितांनी हे कळून खूप काळजी वाटली की आजपर्यंत मी जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही यज्ञ बघा चांगला झाला नाही, व्यर्थ गेला नाही. पण असं वाटत आहे की राजाचे नशीबच खराब आहेत. देवाने राजाच्या नशिबात एक सुद्धा मूल लिहिलेलं नाही, त्यामुळं पुत्रप्राप्ती यज्ञ निष्फळ झाला. श्रीकृष्ण पुढे बघा, लक्ष असू द्या, आपण पाहत आहोत की मुलांवर आलेला तो अकाल मृत्यू असतो ना, तो कसा टाळू शकतो. आणि श्रीकृष्ण स्वारी बघा, ही कथा आहे ना, ती सत्यभामाला सांगत आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, पुढे राजा देवराज हे खूप संयमी होते. यज्ञ निष्फळ ठरला, यामुळे राजाने अजिबात हार मानली नाही. राजा त्यांच्या मंत्र्याला म्हणाला, मंत्री महोदय, माझ्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही राज्य चालवा, मी भगवान शिवाची पूजा करेल. हे ठरवून राजा भगवान शिवाच्या मंदिरामध्ये बसतो आणि तपश्चर्या करू लागतो. आणि अशा प्रकारे हळूहळू तपश्चर्या करत राजाला 1 वर्ष निघून जातं. येथे भगवान शिव देखील विचार करू लागले की आता मी या भक्ताकडे जावं. काही वेळाने भगवान शिव त्यांच्या नंदीसह राजासमोर प्रकट होतात आणि म्हणतात, हे राजा, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तू माझ्याकडून तुला हवा असेल ते वरदान मागू शकतोस. राजा म्हणाला, हे परमेश्वरा, तू सर्वज्ञ आहेस. प्रत्येकाच्या मनात काय आहे ना, ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे. राजा म्हणतो, हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे हंसाशिवाय समुद्र अर्थहीन असतो, त्याप्रमाणे कुटुंब पुत्राशिवाय अर्थहीन असतं. राजाचं हे म्हणणं ऐकून भगवान शिव म्हणाले, हे राजा, तसं तर 7 जन्म तुझ्या नशिबात मूळ नाही, परंतु तू माझी पूजा केलीस ना, म्हणूनच मी तुला पुत्र देत आहे. पण लक्षात ठेव की त्या मुलाचं वय फक्त 25 वर्ष असेल. तो तुम्हाला 25 वर्ष मुलाचा आनंद देईल आणि नंतर त्याच्या जागी परत जाईल. राजाने विचार केला, 25 वर्ष तरी निपुत्रिक होण्याचा कळंकापासून मी दूर होईल. राजा म्हणाला, काहीही असो प्रभू, मला पुत्र द्या. त्याचवेळी भगवान भोळे बाबांनी आपल्या एका रक्षकाला बोलावून 25 वर्ष त्या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितलं. मंदिरातून भगवान भोले बाबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यामध्ये परतला आणि मंदिरात जे काही घडलं ना, ते राजपुरोहित आणि राणीला सांगितलं की भगवान भोलेनाथांनी मला आशीर्वाद दिला आहे. आता लवकरच आपल्या घरामध्ये मुलगा होणार आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे देवी सत्यभामा, आता हळूहळू वेळ निघून चालला होता आणि भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादानुसार राणी सावित्री देवीसुद्धा गरोदर राहिली. हे पाहून राजाच्या घरामध्ये आनंदाची लाट उसळली होती. राजाला खूप आनंद झाला होता. भगवान भोले बाबांच्या त्या महान रक्षकानं राजाचा पुत्र म्हणून जन्म घेतला. हे पाहून राजा आणि राणीला खूप आनंद झाला. महाराजांच्या पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण काशी नगरामध्ये झाला. संपूर्ण नगरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्या ब्राह्मणाने त्या मुलाचं नाव रणविजय ठेवलं. हळूहळू हा रणविजय मोठा होऊ लागला. राजकुमार रणविजय हे आपल्या वडिलांप्रमाणे अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होते. राजाचा मुलगा खूप वेगाने मोठा होऊ लागला होता. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. राजाला खूप आनंद झाला, कारण त्याच्या घरी मुलगा आला होता. आपल्या मुलाचे लाड आणि संगोपन करताना राजा विसरला की या मुलाचे वय फक्त 25 वर्ष आहे. आता ते लवकरच संपणार आहे. ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा तो मुलगा 15 वर्षाचा होता आणि दुसऱ्या एका नगराचा राजा होता. राजा तेजसिंह
यांना एक मुलगी होती. तिचं नाव होतं कावेरी. सौंदर्य आणि तारुण्यामध्ये कावेरी इंद्राच्या अप्सरासारखी दिसत होती. ती खूप सुंदर मुलगी होती. ती मुलगीसुद्धा खूप दानधर्म करायची आणि लहानपणापासूनच तिला आईवडिलांकडून धार्मिक कार्य करण्याचं संस्कारसुद्धा मिळालेलं होतं. तिला प्रत्येक जीवावर दया यायची. सकाळी उठल्यावर ती प्रथम पक्ष्यांना धान्य खायला द्यायची आणि त्याचबरोबर तिच्या दारात आलेल्या कोणत्याही साधू किंवा ऋषीला ती कधीच रिकाम्या हातानं जाऊ देत नव्हती. ती प्रत्येक भुकेलेल्याला जेवू घालायची. कावेरी हळूहळू मोठी झाली आणि जेव्हा महाराज तेजसिंह यांनी राजा देवराज यांचा मुलगा रणविजय यांच्याबद्दल ऐकलं की महाराज देवराज यांचा एक अतिशय धार्मिक आणि हुशार मुलगा आहे, तेव्हा राजा तेजसिंह यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव राजा देवराज यांच्याकडे पाठवला. दुसरीकडे राजा देवराजाने मनात विचार केला की माझ्या मुलाचे आयुष्य फक्त 25 वर्ष आहे. जर मी त्याचे लग्न केले ना, जर त्याने मुलाला जन्म दिला तर माझा वंशही पुढे जाईल. असाच विचार करून राजा देवराजाने राजपुत्राचं लग्न पक्क केलं आणि काही वेळात राजकुमारी कावेरीचा विवाह राजकुमार रणविजयशी झाला. राजकन्या कावेरी अत्यंत पतिव्रता स्त्री होती. तिचा एक नियम असा होता की जोपर्यंत ती भुकेल्या प्राण्याला खायला अन्न देत नाही तोपर्यंत ते अन्न ग्रहण करत नाही. हळूहळू वेळ पुढे चालला होता आणि भगवान श्रीकृष्ण पुढे सत्यभामाला म्हणतात, इकडे राजा देवराजाला आपल्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे समजलं होतं. कारण भगवान भोले बाबांनी त्याला सर्व काही सांगितलेलं होतं की तुझ्या मुलाचे वय फक्त 25 वर्ष असेल. मुलाचे वय फक्त 25 वर्ष असेल हे राजानं कोणालाही सांगितलेलं नव्हतं. हळूहळू राजाची काळजी वाढत होती. राजपुत्राचं वय जसं जसं वाढत होतं तशी तशी राजाची चिंता वाढत होती. राजपुत्राच्या आयुष्यामध्ये फक्त 4 दिवस उरले असताना राजा विचार करू लागला की आता मी काय करावं. माझा मुलगा 4 दिवसांनी मरणार आहे. पुत्रप्रेमामुळं राजा भगवान भोळे बाबांचे वरदान विसरले आणि पुत्राच्या आसक्तीमुळं तो आजारी पडला. त्याला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगून सर्वांना काळजीमध्ये टाकायचं नव्हतं. आता राजाने अन्न खाणं बंद केलं होतं. तो दिवससुद्धा आला होता जेव्हा राजाचा मुलगा मरणार होता. त्या दिवशी राजा सकाळपासूनच बघा भगवान भोळेनाथांच्या मध्ये ध्यानात तल्लीन झालेले होते. राजा म्हणू लागला, हे भगवान, माझ्या मुलाच्या जाण्याचं दुःख सहन करण्याची शक्ती मला दे. नशिबात जे लीला आहे ना ते कुणीही बदलू शकत नाही. जे व्हायचं आहे ते होणारच आहे. त्या राजकुमारीची जी नवविवाहित जी पत्नी होती ती रोज भुकेलेल्याला अन्न जेवू घालायची. तिने पक्ष्यांना धान्य दिले. प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशीही तिच्या धार्मिक कार्यात मग्न होती. इकडे यमलोकामध्ये यमराजानं पाहिलं की आज राजकुमार रणविजयचा मृत्यूदिन आहे. म्हणून यमराजांनी लगेच आपल्या 2 दूतांना आदेश दिले की जा आणि आता आजपासून 1 तासानंतर राजकुमार रणविजयचा आत्मा त्यांच्या शरीरातून आणा. तुम्ही राजकुमार रणविजयचा आत्मा असाच काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एका सापाजवळ जाऊन त्या सापाला राजकुमाराला मारण्यासाठी प्रवृत्त करावं लागेल. कारण जो राजकुमार साप चावल्यामुळे मरेल. यमराजानं त्याच्या 2 दूतांना त्वरित जाण्यास सांगितलं आणि 1 तासाच्या आतमध्ये आत्मा आणण्यास सांगितलं. यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत राजकुमार रणविजयचा आत्मा घेण्यासाठी जातात आणि दुसरीकडे यमराजाच्या मायेनं प्रेरित होऊन एक साप मनात विचार करू लागला, आज मला राजवाड्यामध्ये प्रवेश करायला पाहिजे आणि पूर्ण राजवाडा फिरून पाहायला पाहिजे. तो साप राजवाड्यामध्ये शिरला आणि महालामध्ये तो इकडे तिकडे हिंडत फिरत होता. आता त्याला यमराजाची प्रेरणा होती म्हणून तो फिरत राजपुत्राच्या पलंगावर पोचतो. तिथे राजकुमार झोपत असे. तो जाऊन राजकुमाराच्या बेडजवळ बसतो. यमराजाचे 2 यमदूत राजवाड्याच्या दारात उभे राहून वेळ संपण्याची वाट पाहत होते. त्यांना फक्त असंच वाटत होतं की हा 1 तास कधी संपून जाईल.
हा साप राजकुमाराला कधी दंश करणार? मग आपण आत्मा घेऊन यमराजांकडे जाऊ. अशा प्रकारे यमराजाचे दूत विचार करत होते. मग काय होतं, दुसऱ्या गावात एक गरीब माणूस राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्यांनी त्या मुलीचे वेळेवर लग्न लावून दिलं. पण त्या मुलीचा नवरा खूप मद्यपान करायचा आणि जुगारसुद्धा खेळायचा. वेश्यांकडं जाणं हे त्याचं काम होतं आणि त्यामुळं तो गरीब दाम्पत्याच्या मुलीला नेहमी त्रास देत असे. तो तिला मारहाणसुद्धा करायचा आणि तिला तो घराबाहेर काढू इच्छित होता. तो गरीब दाम्पत्याची मुलगी तिच्या पतीसोबत काही काळ तिथे राहते आणि त्यानंतर ती गरोदर राहते. आणि एके दिवशी नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून तिच्या वडिलांच्या घरी येते. त्या मुलीचे वडील म्हातारे झाले होते आणि त्यामुळं त्यांना काहीच कमवता येत नव्हतं. तो गरीब माणूस भीक मागून खात असे. इकडे 9 महिने पूर्ण होत होतात आणि त्या गरीब दाम्पत्याच्या मुलीनं एका मुलाला जन्म दिला. आणि त्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली होती. तिला आता अन्नाची गरज होती, कारण प्रसूतीच्या काळामध्ये भूक खूप कमी तीव्र असते. आणि आता ती तिच्या वडिलांकडून जेवण मागते. तो गरीब ब्राह्मण जवळच्या गावामध्ये अन्न आणायला जातो, पण तो रोज भीक मागत असल्यामुळं लोक त्याला भिक्षासुद्धा देत नाहीत आणि त्या गरीबाला खायलासुद्धा कोणी देत नाहीत. त्यामुळं रिकाम्या हाताने मुलीचे वडील घरी परत येतात. परंतु मुलीची भूक तिला पूर्ण बेचैन करत होती. त्यामुळे ती मुलगी वडिलांना म्हणू लागली, बाबा, मी भुकेमुळे मरते आहे. अन्नाशिवाय 3 दिवस झाले आहेत. तुम्हाला काही भिक्षा मिळाली असेल ना तर मला खायला द्या, नाहीतर मी माझ्या स्वतःच्या मुलीला खाईन. तेव्हा तो म्हातारा म्हणतो, पोरी, तू या मुलाला खाऊ नकोस. मी पुन्हा प्रयत्न करतो. मी नगरामध्ये अन्न मागायला जात आहे. मला कुठून काही अन्न मिळाले ना तर तुझ्यासाठी मी नक्कीच घेऊन येईल. आज मी काशी नगरामध्ये जाईल. तिथल्या राजाच्या दारामध्ये जाऊन त्याच्याकडून काहीतरी मागणार आहे. मला काही खायला मिळालं ना तुझ्यासाठी नक्कीच आणील. त्यानंतर ते वृद्ध वडील नगरामध्ये जातात आणि इकडे राजपुत्राची पत्नी कावेरी रोज गरिबांना जेवू घालायची. आज तिने गरिबांना अन्न दिले आणि तिने तिच्या नवऱ्यासाठी स्वादिष्ट अन्न तयार करण्याचा विचार केला. ती खूपच प्रेमाने तिच्या नवऱ्याला स्वादिष्ट अन्न देणारसुद्धा होती. परंतु इतक्यात तो म्हातारा तिच्या दारामध्ये पोचतो. राजकुमार रणविजयच्या पत्नीला म्हणजे कावेरीला दारात उभा असलेला गरीब म्हातारा दिसतो आणि तिला त्या म्हाताऱ्याला पाहून दया येते. आणि म्हाताऱ्यानं तिच्याकडं पाहिलं आणि तो म्हणाला, अगं पोरी, यावेळी जर मला काही खायला मिळालं ना तर तुझे माझ्यावर खूप मोठे उपकार होतील. राणीनं पाहिलं की हा गरीब माणूस आहे आणि तो माझ्याकडे अन्न मागत आहे. हे अन्न मी माझ्या नवऱ्यासाठी तयार केलं आहे. जर मी त्याला हे अन्न दिलं ना तर माझा नवरा काय खाईल? मग तिने विचार केला, माझा नवरा अजून इथे नाही आहे. तो त्याच्या वडिलांसोबत बसलाय. तोपर्यंत हे अन्न आहे ना या गरीब माणसाला देईल. माझा नवरा आल्यावर मी त्याच्यासाठी आणखी जेवण तयार करेल. असा विचार करून राजकुमारी कावेरीनं तिच्या नवऱ्यासाठी बनवलेलं स्वादिष्ट जेवण त्या गरीब वृद्धाला देते. म्हातारा तो अन्न घेतो आणि निघून जातो. तो खूप वेगाने चालत जेवण घेऊन त्याच्या घरी येतो, कारण त्याची मुलगी 3 दिवस उपाशी होती. दुसरीकडे राजाचा मुलगा वडिलांना भेटल्यानंतर, वडिलांना वैद्याला दाखवल्यानंतर राजकुमार राजाच्या खोलीतून बाहेर येतो आणि त्याच्या खोलीकडे जाऊ लागतो. महालाच्या दारामध्ये 2 यमदूत उभे राहून तयार होते आणि तो साप त्याला चावायला सुद्धा त्याच्या पलंगावर बसला होता. इकडे त्या वृद्धाने ते अन्न त्याच्या मुलीला दिलं आणि भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा वेळ चांगली असते ना तेव्हा सर्व काही ठीक असतं. कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी तुम्हाला एकच संकेत मिळतो. हे तुम्ही लक्षात ठेवावं आणि ती वेळ ओळखली पाहिजे. तो संकेत समजून घेतला पाहिजे तर मोठी आपत्तीही टळू शकते. जेव्हा राजकुमार त्याच्या खोळीमध्ये जाण्यासाठी जिण्याच्या पायऱ्यांवर त्याने पाय ठेवले ना तेव्हा त्याला शिंका आली आणि दुसऱ्या बाजूला त्याची ठरलेली वेळ होती ना ती वेळ संपणार होती.
यमाचे दूत खूप अधीर होत होते की 1 तास संपणार आहे, फक्त काही क्षणच उरलेले आहेत. दुसरीकडे तो साप राजकुमाराच्या पलंगावर बसून राजकुमार येण्याची वाट पाहत होता. तो राजकुमार येईल आणि मी त्याला दंश करेल. इकडे त्या वृद्धाने ते अन्न त्याच्या मुलीला दिलं. जेव्हा मुलीने जेवण केलं ना, तेव्हा तिने वडिलांना विचारलं, हे जेवण तुम्हाला कोणी दिलं आहे? मुलीचे वडील म्हणाले, पोरी, हे अन्न येथील राणीनं दिलं आहे. येथील राजाच्या सुनेनं माझ्यावर दया दाखवून मला हे स्वादिष्ट भोजन दिलं आहे. जेवण पाहून मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद येऊ लागले. ती देवाची प्रार्थना करू लागली. ती म्हणाली, हे देवाच्या व्यक्तीनं तिला अन्न दिला आहे ना, तिचा पती अमर राहो आणि ती सदैव सौभाग्यवती राहो. हे अन्न तिने तोंडात घेताच त्या क्षणी तिच्या आत्म्याकडून आशीर्वाद बाहेर पडतो की तिचा नवरा अमर राहो. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की पूर्ण मनोभावे दिलेला आशीर्वाद असतो ना, तो नक्कीच फळ देत असतो. आता इथे मुलीचा आशीर्वाद देवाकडे जातो, देवांचे देव महादेवांपर्यंत पोचतो. तेव्हा भगवान भोलेनाथ सिंहासन हालू लागलं. भोलेनाथ विचार करू लागले की माझे सिंहासन का हलत आहे बरं. भगवान भोलेनाथ मनात एक विचार करू लागले की जगात काय घडणार आहे. त्यांनी ताबडतोब नारद मुनींना बोलावलं आणि नारदांनी सांगितलं की जा आणि तिन्ही लोकांमध्ये काय होणार आहे ते पाहून या. नारद मुनींनी पाहिल्यावर त्यांना सर्व काही समजलं. त्यांनी जाऊन भगवान भोलेनाथांना सांगितलं की भगवान, एक विचित्र घटना घडत आहे. राजा देवराजच्या मुलाच्या मृत्यूची वेळ आली आहे. दारात यमदूत उभा आहे. साप त्याच्या पलंगावर फणा पसरून बसला आहे. राजकुमार पायऱ्या चढून वर जात आहे. तो त्याच्या पलंगावर बसताच त्याला नाग चावेल आणि दुसऱ्या बाजूला म्हाताऱ्याची मुलगी राजकन्येला आशीर्वाद देत आहे. ती अखंड सौभाग्यवती राहील असे आशीर्वाद तिच्या आत्म्यातून बाहेर पडत आहेत. देवा, हा काय विचित्र योगायोग आहे. एकीकडे मृत्यू त्यांना नेमण्यासाठी उभा आहे आणि दुसरीकडे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद दिले जात आहेत. आता परमार्थ आणि मृत्यूची शक्ती भिडली आहे. नारद म्हणाले, प्रभू, यात काय होणार? भगवान भोलेनाथ म्हणतात, निर्मात्यानं जे ठरवलेलं आहे ना, तेच होईल. फक्त प्रतीक्षा करा आणि पहा, सर्व काही चांगलं होईल. राजकुमार पायऱ्या चढून त्यांच्या पलंगाकडे जात होते. नागसुद्धा दंश करण्यासाठी तयार होता. यमाचे दूतसुद्धा तयार होते. ते विचार करत होते की आता आमचं काम होणार आहे. परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं. दानधर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीच्या मध्ये आली आणि त्या शक्तीनं नागाला पुढे जाण्यापासून किंवा कोणतीही हालचाल करण्यापासून रोखलं. नागामध्ये पुढे जाण्याची ताकदच नव्हती. नाग विचार करू लागला की मी या राजपुत्राला चावायला आलोय, परंतु आता मला चालताही येत नाही. हे सगळं काय होतंय? हे सर्व त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलीनं दिलेला तो आशीर्वादाचा परिणाम होता. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे देवी सत्यभामा, जेव्हा हा शाप दिला जातो ना, तेव्हा आशीर्वादही दिले जातात आणि नाग आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद येऊन उभा राहिला. राजकन्यांचे ते दान मृत्यूला त्याचे काम करू देत नव्हते. यमदूत दानाच्या शक्तीला म्हणू लागला की तू येथून परत जा, आम्हाला आमचे काम करू द्या, आम्हाला या राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे आहेत. तेव्हा दानाची शक्ती आणि त्या मुलीचे आशीर्वाद म्हणू लागले, कधीच नाही, असं कधीच होणार नाही. आम्ही असताना तुम्ही राजकुमाराचे प्राण घेऊ शकणार नाही. आता दोघांमध्ये वादविवाद सुरू होतात. परंतु दानाच्या शक्तीनं यमदूतांना पुढे जाण्यासाठी थांबवलं. यमदूत पुढे जाऊ शकले नाहीत आणि अखेर हार मानून ते यम लोकामध्ये परत निघून गेले. यम लोकांमध्ये जाऊन यमदूत यमराजाला म्हणाले, महाराज, हे सर्व काय आहे? यमदूतांना रिकाम्या हाताने आलेलं पाहून यमराज म्हणाले, तुम्ही रिकाम्या हाताने कसे आलात? तुम्हाला जर राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी पाठवलं होतं ना. तेव्हा यमदूत म्हणतात, स्वामी, राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी 2 बाधामध्ये आले आहेत.
त्यांच्यासमोर आमचं काहीही चाललं नाही. यमराज म्हणाले, अशा कोणत्या बाधा आहेत ज्या मृत्यूच्या मार्गामध्ये येत आहेत? दोन्ही यमदूतांनी सांगितलं, महाराज, एकतर दानाची शक्ती आहे आणि दुसरी आशीर्वादाची शक्ती आहे. यमदूतांचं हे म्हणणं ऐकल्यानंतर यमराज म्हणाले, हे यमदूतांनो, असं दिसत आहे की तुम्ही तुमच्या कार्यामध्ये आता सक्षम राहिला नाहीत. तुम्ही म्हातारे झाला आहात. मी स्वतः जाऊन पाहतो की कोणती बाधा राजकुमाराचे प्राण आणण्यासाठी मध्ये येत आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे देवी सत्यभामा. त्यानंतर यमराज स्वतः पृथ्वीवर येतात. इकडे भगवान भोलेनाथांनी विचार केला की मला आता यांच्यामध्ये तडजोड करून द्यायला पाहिजे. भोलेनाथांना समजलं होतं की यमराज यांच्या पुढे जिंकू शकणार नाही. परंतु जर यमराज हारले तर हे निसर्गाच्या नियमांचं उल्लंघन होईल. जेव्हा यमराज राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी तिथे प्रकट झाले तेव्हा तिथे भोलेनाथ सुद्धा प्रकट होतात. यमराजाने जेव्हा भगवान भोलेनाथांना पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणांना प्रणाम केला. भगवान भोलेनाथ यमराजाला म्हणाले, हे यमराज, तुमच्या विधानानुसार राजपुत्राचे आयुष्य पूर्ण झालं आहे. परंतु तुम्ही मला हे सांगा की शापांचा सामना कोणाला करावा लागत नाही? शापांचा सामना तर मला भगवान श्री हरी विष्णू आणि ब्रह्मदेवाला सुद्धा करावा लागला आहे. तुम्ही सुद्धा शापामुळे मृत्यूलोकावर जन्म घेतला नाही का? तेव्हा यमराज म्हणू लागले, हे भोलेनाथ, ते तर मी एका ऋषीच्या शापाचा मान ठेवला होता. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, जर तू एखाद्या शापाचे मान ठेवत असशील तर त्याच प्रकारे एखाद्याच्या आत्म्यातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मान तो सुद्धा तू ठेवूच शकतोस. तू आशीर्वाद निष्फळ कसे करू शकतोस बरं? यमराज भगवान भोलेनाथांना म्हणाले, हे प्रभू, आता या गोष्टीवर उपाय तुम्हीच सांगा. मी काय करू शकतो? तेव्हा भगवान भोलेनाथ यमराजाला म्हणाले, तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य 110 वर्ष करा आणि 110 वर्षानंतर तुम्ही राजकुमाराच्या आत्म्याला घेऊन जाऊ शकता. राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळं आता मृत्यूस पात्र नाही. राजकुमाराने मृत्यूवर विजय मिळवला आहे. भगवान भोलेनाथांच्या सांगण्यावरून यमराजांनी प्रकृतीच्या नियमांमध्ये बदल केले आणि राजकुमार रणविजय यांचे वय वाढवून 110 वर्षे केले आणि त्यानंतर यमराज लोकांमध्ये परत निघून गेले. इकडे राजकुमार आणि रणविजय यांचे आयुष्य 110 वर्ष होते. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, या अशा प्रकारे एखाद्या भुकेलेल्याला अन्न दिल्यामुळं राजाच्या मुलावर आलेला मृत्यूसुद्धा टळला आहे आणि म्हणूनच मनुष्याने चांगले कर्म करायला हवे. दयाळूपणा, गरिबांची सेवा मृत्यूला टाळण्याचे सुद्धा सामर्थ्य ठेवत असतात. समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय, की जो व्यक्ती दान करतो ना त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नक्कीच येत असते. या दान धर्माचा उद्देश असतो ना तो आपल्या मृत्यूशी सुद्धा असतो. म्हणून ज्याला हे दान देत आहे ना तो व्यक्ती दानास पात्र आहे की नाही. जर मनुष्य पूर्ण मनोभावाने दान करत असेल ना तर त्याच्या या कर्मासमोर मृत्यूसुद्धा पराजित होऊ शकतो. जर एखादी शक्ती एखाद्याची सेवा करून त्याच्या कठीण काळामध्ये त्याला उपयोगी येऊन त्याची मदत करत असेल ना आणि त्याचे आशीर्वादसुद्धा घेत असेल तर असे आशीर्वाद मृत्यूला सुद्धा टाळू शकतात. म्हणजे दानाची आणि आशीर्वादाची शक्ती आहे ना ती खूप मोठी आहे. त्या शक्तीसमोर मोठ्यात मोठे संकट सुद्धा हार मानत असतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जेवढे दुसऱ्यांकडून आशीर्वाद घेता येतील ना, जेवढं दान करता येईल शक्य असेल ना तेवढं दान करावं. तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. नव्हे तर तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल. तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख येऊन जाईल ना, तुमचं कुटुंब सुख समाधानाने आणि आनंदामध्ये राहील. जय जय रघुवीर समर्थ.